मोखाड्याचा रोड बघा. वातावरण पण कसं आहे एकदम टाईट खतरनाक झालाय ना. जाम वारा आहे. तुम्ही काय बोलतो तुम्हाला समजत आहे ना. समजायला डायरेक्ट आज आमचा गॅसच हे बघा सिलेंडरच आमचा रेग्युलेटरच खराब झालेला आहे बघा. अशा प्रकारे हे रेग्युलेटर पूर्णपणे खराब झालेला होता. तर आता आम्ही चेंज करतो तो घरच्या घरीच. आपल्याला काय कोणी मेकॅनिक वगैरे नाही लागत, आपण दादा करू. तर फायनली आता फोन पकडून राहायचा. याला पहिला टेप गुंडाळून घ्यायचा. त्याचा टेपचं नाव विसरलो मी काय तर. सहाय करून घे ना जरा ताणून थोडासा. आता हा टेप एकदम गुंडाळून घेतला का मग असा त्याच्यातून हवा जाणार नाही त्याच्यामुळे चालेल. या मग हो काय बरोबर चालेल या मग. हां काय या 270 रुपयाला मग जाम महाग ना भाई. काय करशील. तेल पण आहे पहा. आम्ही असा नवीन टाकतो रोज दिवस. असं नाही एकच दिवस नाही का जुना तेल आमच्याकडे नवीन असते क्वालिटी. नाही नळी बदलेल. नळी आधी आणली होती, हा आता बदलला हे रे रेग्युलेटर. चला आता भुजिंग तळाय बिलकुल. मित्रांनो आता आपण खात आहेत राईस. हे बघा सगळेजण तिकडे राईस खायला बसलाय. माल दिला एवढूसाच. काय रे मला नकबरचा दिला तुम्ही जास्त खायला लागले. तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी चालू ना. घर भेटलाय ते आपल्याला पाहायचं आहे पण कुठं भेटलं ना तेच माहित नाही. इकडं पुढं आहे हे इथं समोर दिसत घर भेटला आहे. रस्त्याला बघा आपण आता कसं चाललोय. इथं आता पुढं कुठंतरी हा ह्या इथं पाय हे बाजू घरच भेटला रे ते. हो घरच भाई भेटेल आहे ना. चला गाईच आता बघूया बरं घर भेटला इकडं. थांबून बॅटरी बंद करत मस्त. तर मित्रांनो मी तुम्हाला आता दिसतो का नाही दिसत ते माहिती नाही पण बघायला आलो आपण. घर पेटलं असं वाटलं आपण घर नाही रान पेटलेलं आहे. तुम्हाला दाखवत आता मी तेवढा आलो असतं. हां हे बघा कशा प्रकारे हे बघा तुम्हाला दिसतच असेल ना. खतरनाक म्हणजे खतरनाक पेटलं आहे ते बघा. अशा प्रकारे ही आग आहे सगळी पूर्ण. बापरे बेकार काम आहे. इथपर्यंत अरे बापरे इथपर्यंत प्रकाश येताना आम्ही गाडी लावली ही बघा. इकडं आम्ही गाडी लावलेली आहे आणि त्याचबरोबर पोलिसांच्या वगैरे गाड्या ते बघा तिकडं आहेत. पोलिसांच्या वगैरे गाड्या तिकडं आहेत. तर आम्ही इकडे थांबलेलो आहेत. म्हणजे नाहीतर पोलीस माहीत नाही कसं राहतात लगेच कुठं जाईल त्याच्यामुळं. तर आग एवढी खतरनाक आहे का बास सांगायचं नको. इकडं पण पेटले हे बघा तुम्हाला इकडं पण दिसत. इकडं पण पेटले. त्याच्यानंतर ते अजून ते तिकडं पण एवढं लांब पेटत गेलं हे बघा. आणि इकडं पण अजून तर किती लांब पेटत झालं पण काही नाही सांगू शकत. पूर्ण म्हणजे हे असं आहे ना दरवर्षी पेटतं. कोणी ना कोण पेटवून देते का काय कसं. पण प्लीज कोणी पेटवून देत असेल तर कृपया करून नका पेटू. बरोबर ना मित्रांनो अशा प्रकारे रान पेटलेला होता. तर चला आता रान बघितलं आम्हाला वाटलं घर पेटलं त्याच्यामुळे आलं थोडंफार काही करतो तर बातमी मी टाकतो म्हणजे एखादीला थोडाफार आपली मदत होती म्हणून मी हे कारणास्तव आलेलं. पण घर नाही पेटलेला ठीक आहे रान पेटलेलं आहे. हे बघा आता मी चाललेलो आहे रस्त्याला आणि हे बघा इकडे तुम्हाला रान दिसतच असेल. तर चला आपण आता निघूया फायनली घराकडे. सॉरी घराकडे नाही दुकानाकडे नंतर घराकडे जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत पाणी भरण्यासाठी. कारण की आपल्या गावाला खूप टंचाई आहे ना. दुकानावर इथून घरी आता इथूनच नेतो. हे बघा एवढा ड्राम अजून भरायचा आहेत आपल्याला. भरलेला आहे आता. आता त्याच्यात भर इथून मग त्याच्यात भर असं आहे. आम्ही पाणी भरून घेतलं आहे. दाखव ना. अरे नळ चालूच आहे गोष्ट खरी पण नळ चालूच. कैसे कैसे लोक रहते हैं यार. आता नळ बंद केला. आज वाजलेले आहेत रात्रीचे 12 वाजले. 12 वाजून 3 मिनटं झालेले आहेत. आणि आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे. माझा बेस्ट फ्रेंड तुम्हाला दाखवूनच देतो. निशांत भाई को हम लोगों ने सरप्राइज दिया है. उसको नहीं पता था कि हम उसके लिए केक लाए हैं. लेकिन उसको बाद में पता चला. उसको मैंने बहुत उपडाया पहिले. निशांत असा सांगला. निशांत असा उठेल होता आणि तसे भाई पळाय पहा तिकडं लाईट लाव ना. इकडे आपण लाईट लाव ना. भाई पळाय पहा हो काय तेवढे त्याच पळाय पाहत होता ना. मग काय झालं माहीत का तुम्हाला.
तू धरला आणि मग त्याला सांगलं हॅपी बर्थडे बाई हसायला लागलं. अशी गमत झाली ती. ह्या जरा डोळ्यावरच येतं ना. चला बिचारायचा तिचा जरा केक कापून घेऊ. त्याचा नाहीत म्हणजे ते त्याच्या बड्डेचा. मग तो करल त्याच्यानंतर आपल्याकडून जेवढा होईल तेवढा आपण करू असा. बरोबर का नाही? चल निशांत भाई हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. पवन पाय ना किती खुश होतो. फक्त अरुणा, पियू, मीच आम्हीच आहेत. मम्मी पप्पाशी झोपेला आहेत. आता उठवला तर नाही उठत. मग चल घे कोणाचं? हा मेरी जान. थांब ना धर बघ कॅमेरामॅन. धर जरा थांब ना भाई. बर्थडे माझा भाई केक चालत होतं. जरा दे आम्हाला पहिला. नाही नको नका सांगू. अरे माव काय करा खोकल्याचा औषध तसा लागला ना. माखो माखे करा. बस नको. बस बस. ए कुकी तुला पाहिजे काय काय देतोस तिला? केक. अशा प्रकारे गाईज मी आमच्या बर्थडेचा केक साजरा केला. अरे आम्ही आमच्या बर्थडेचा मित्र आम्ही आमच्या बर्थडे अरे आम्ही आमच्या निशांतचा मित्र असं नव्हतं मला सांगायचं. आम्ही आमच्या निशांचा बर्थडे सेलिब्रेट केला पण त्या बोलताच नव्हता येत. आता तो ब्लॉग ना उद्या आपणच पाहू ना. जाम हसू हे ब्लॉग मध्ये माहित काय अशी गोष्ट होल. पवनला भाईला केक खायचा होता. पवन भाई गेलाय नाही हो काय घरी आहे. आता रोज दिवस घरी भाई अरे जाते. वा रोज दिवस खुर्च्या. हा चला त्याला चारा केक चारा दाव त्याला. ही आहे निशांतची बायकोस अरे आणि ही आहे निशांतची पी. कुछ भी मतलब बोल ही रहा आहे है. निशांत. ही आणि ही आहे पवन. आणि हा आहे निशांतचा केक. हॅपी बर्थडे टू यू. बंद कर ना आता. तेरे को मैं चाहता हूँ. उसको चार तो. फोन नको ना करस. ए निशांत. हा अरे काय रे. अरे बापरे. अरे बापरे. चला चार चार. फोन थोडा चढाव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. जारू ना तूच राहिले. चर चार. आमची कुकी पण 2-3 दिवस आंघळावेलच नाही. उद्या सकाळच्या नाही आंघळावायला लागत तिला. गावली ती. होय, काय भुईचक्कर का काय आहे? अरे पण पाय ना भुईचक्रात दिसत भाई आहे. अरे जा ना. तूच सांग पिऊ. ह्या भुईचक्कर दिसत का नाही? ह्या आणि त्याची वाट ना. त्याची वात. अरे नाही ह्या बायटा पण मध्ये जगा हळवाचा बी आहे ह्या. पवनी अरे अखिनची गुंड हसून हसून गुंडी केलंय. काय रे बंद कर ना. क्या हुआ भाई? नको कैसे रे? नको ना. अरे इसी को तो बर्थडे बोलते हैं मेरे भाई. इसी को तो बर्थडे बोलते हैं. ये सेलिब्रेशन था बर्थडे का. तुम इतना क्यों हंस रहे हो? अरे मग आता तुम्हीच सांगा मित्र आहो. तुम्हीच सांगा ह्या भुईचक्करच्या वाणी दिसत का नाही इकडून? निशांती पाय भुईचक्कर. पण ते बेकरीवाल्याला कसा समजलं नाही का आम्हाला दिवाळी नाही आम्हाला बर्थडे साजरा करायचा होता. आणि तलवार कशी रे ते दिली तलवार. तलवार ही इथे काय दिली ही कुचुक्कन. पण त्याला आपण एकदा म्हणजे मी आणायला होतो ना केक. तिला समजावून सांगायला होता की आम्हाला दिवाळी नाही साजरी करायची आम्हाला हॅपी बर्थडे करायचा आहे. पण त्यांनी सरळ डायरेक्ट भुईचक्री दिल्या त्या. अशी गमत झालंय. आणि त्याचबरोबर इसी को बोलते हैं बर्थडे सेलिब्रेशन क्योंकि तुम लोगों को मैंने बहुत हंसाया है. ऐसा ही मैं सबको हगाते रहो. ऐसा मैं सबको
ऐसा है, मैं सबको हंसाते रहूंगा, आप बस सपोर्ट दिखाइएगा. कैसा लगा मेरा मजाक? तर चला आता केक खाऊन घेऊया. बाकीच्या मम्मी पप्पाशी झोपेला आहेत त्यांना पण ठेवून देऊया. आणि इसको खोकल्याचं औषध खाणं आहे. नाही सांगत. चल चला ठीक आहे मित्रांनो, थँक्यू सो मच. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी झाली असेल तर तुमच्या भावाला माफ करा आणि असा ढकलत सबस्क्राईब करून पुढे न्या. थँक्यू सो मच सगळ्यांना, माझ्या दोस्तांना. बाय बाय, सी यू, गुड नाईट, सी यू.